मॉर्निंग मित्रांनो, काय बोलता, कसे आहात सगळे? वेलकम टू माय ब्लॉग. मी आता जस्ट निघालो आहे. तसं पण गुरुवारचं मी फॉर्मल्स घालतो, पण आज प्लॅन चेंज झाला. मला कंटाळा आलेला फॉर्मल्स घालायचा, सो आज मी कॅज्युअल्सच घालून जातो आहे. जस्ट निघालो आहे, आता एरियात आहे माझ्या. आता बघूया ऑटो भेटते का किंवा बसनीच जावं लागतं. मोस्ट ऑफ तरी बसनीच जाईन मी आता, कारण की कंटिन्यू येतात सकाळच्या बसेस. आता बघूया. सध्या तरी अजून गरम होत नाही, आणि एकदम हळू आरामात बस आत्ताच एक गेली जस्ट. तसं मी आता तिथे पोचेन, बस पकडून जाईन. विचार तर तोच आहे, कारण की ऑटो चान्सेस खूप कमी असतात नवजीवनवरनं. भेटल्या तर भेटतात, नाही तर नाही. तर मग आता बससाठीच थांबावं लागणार आहे. तर बघूया किती वेळ लागतो. म्हणजे ह्या टायमिंगला बसेस 2 येऊन जातात, मग नंतर डायरेक्ट 8:15पर्यंत येतात बसेस. बघूया आणि दाखवतो मी आता कुठे एक्झॅक्ट. मी आता सध्या तरी आपल्या खालच्या नवजींच्या इथे पोचतो आहे. हो 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 शा, एक बस परत गेली. चान्सेस माहीत नाही, जाणार 10वेपर्यंत. जाऊ दे, कोणते धावेल उगाच. तेव्हा बोललो ना, आता ह्या पळण्याच्या ह्याच्यात गेलो असतो तर भाई काहीच भेटलं नसतं, पोपट झाला असता आणि फुकट एनर्जी वेस्ट पण झाली असती. त्यापेक्षा गपचूप आरामात जाऊया. दुसरी बस मागोमाग असेल, पण मोस्ट ऑफ तरी ती आली की बघूया. चला, नंतर बोलतो. मी पोचलो आहे बसस्टॉपच्या इथे. मी तुम्हाला डायरेक्ट भांडूप स्टेशनला बोलेन तुमच्याशी. सध्या तरी 10A प्लॅटफॉर्मला आहे. तुम्ही बघू शकता 8:56ची वाशी लागली आहे. ही ट्रेन पकडूया, जरा लवकर पोचता आलं म्हणजे मिनिमम 9-7पर्यंत तरी मी आरामात पोचेन. मोस्ट ऑफ तरी हीच ट्रेन पकडेन मी. आता मे बी ही निघेल ट्रेन, तर जरा पळतो मी तुमच्याशी डायरेक्ट ऐरवलीत बोलेन, बेटर पडेल. नाही तर ह्याच्यानंतरची ट्रेन पकडूया. तसं पण काय एवढं हे नाही, पोचून आपण 9-9:30पर्यंत आरामात पोचतो. तेच बघायचं आहे कुठे भेटतं आहे का उभं राहायला. गर्दी तर दिसतेच आहे. त्यापेक्षा दुसरी ट्रेन पकडूया, ती बेटर राहील. आपण बसूया, जरा दम पण लागला आहे. गर्दी तुम्ही बघू शकतात आरामात. रोजचं आहे हे रोजचं. जाऊ दे, आता ही ट्रेन सुटली त्यानंतर दुसरी ट्रेन पकडूया. दुसरी पण ट्रेन असेल मे बी 8:59ची किंवा 9:09ची, ती पकडेल. तुमच्याशी डायरेक्ट ऐरवलीत बोलतो. बाय बाय. आता ऐरवली स्टेशनला आहे, जस्ट पोचलो आहे. आताच ट्रेनमधून उतरलो मी. आता इथे आहे. आता जाऊया ऑटो किंवा बसने जाईन. मोस्ट ऑफ तरी बसने जाईन, कारण की बस माझी असते कंपनीची इथे. थोडी चालत जावं लागेल, एवढाच सीन आहे. तुम्हाला दाखवतो मी ऐरवली स्टेशन. थांबा, इथे ऑटो आहे आणि त्या साईडला पण पुढे भेटते. जसे की त्या साईडचा म्हणजे टुवर्ड्स ठाणा साईडनी तुम्ही बाहेर पडलात तर तिथेही ऑटो असते, आणि टुवर्ड्स पनवेल किंवा वाशी साईडनी हे करलात तर इथून पण ऑटो असते. तर मोस्ट ऑफ पब्लिक तरी जसा म्हणजे ज्यांना 9:30चं लॉगिंग करायचं असतं, ती लोकं तिथून डायरेक्ट जातात. डायरेक्ट बाहेर पडून पटकन ऑटो पटकून पटापट जातात, असा प्लॅन असतो यांचा मोस्ट ऑफ. आणि हा पूर्ण ऐरवली स्टेशन आहे, लांब लचक. मी पण आता पोचेन 2 मिनटात. खूप साऱ्या ऑटो भेटतील तुम्हाला. इथे पण असतात, पण आज माहीत नाही. लवकरात लवकर वाटतं संपलेत सगळे. अर्धा पब्लिक वाटतं तो जो ऑटोवाला आहे, तो ऑटोवाला तिथेच थांबून तिथूनच घेतो आहे वाटतं, टुवर्ड्स वाशीच्या साईडने. ठाण्या साईडने आता होते ते सगळेचे सगळे गायब झाले, म्हणजे पटापट गेले असतील मोस्ट ऑफ तरी. इथे हे कबुतरांचं हे इथे पब्लिक खूप घेऊन खायला बिला लागतो. पण ह्या लोकांनी बॅन केलं आहे, नाही करायचं, नाही टाकायचं करून.
तरी पब्लिक टाकतो. मुक्या प्राण्यांना कशाला हे करायचं म्हणून. आणि इकडे हा वडापाववाला आहे, फेमस वडापाववाला. 25ला जाम मोठा वडापाव देतो, खूप भारी, एकदम टेस्टी. बघा मला तिकडे जायचं आहे, लांब आहे. तुमच्याशी मग नंतर बोलतो मी पोचल्यावर. रोडचं काम चालू आहे म्हणून बस जाम पुढे उभी असते. नाहीतर ती बघा तिथे दिसते येल्लो बस तुम्हाला, तिथे उभी आहे आता. नाहीतर मोस्ट ऑफ ह्या बस स्टॉपच्या पुढे 2 मिनटावरती असते. म्हणजे यांचं काही काम चालू आहे म्हणून मोस्ट ऑफ ती गाडी एकदम उभी पुढे गेलेली आहे. एवढं चालावं लागतं ना, खड्डा येतो, प्लस हे ऊन जाम डोक्याची दही बनवतं लिटरली. हां जेव्हा कोणाला डायरेक्ट स्टेशनला जायचं असतं तर तो म्हणजे राऊंड नाही मारता, इथूनच डायरेक्ट फुटपाथवरनं गाडी चढवतो. आता तुम्ही बघितलाच असाल की कसा तो फुटपाथवरनं गाडी घेऊन आला. एक काम कधी संपणार माहीत नाही. चालेपर्यंत वाट लागते आणि प्लस ही धूळ जामच काहीतरी. एवढा लांबपर्यंत चालायचा एवढा कंटाळा येतो ना, काय बोलणार. काय ऑप्शन नाही, तेवढा चालावंच लागणार आहे मोस्ट ऑफ तरी. मी आता जातो बसच्या ह्याच्या इथे, तुमच्याशी नंतर बोलेन. मी आता पोचलो आहे जस्ट लॉकर रूमच्या इथे. मी आत जातो, मी नंतर बोलतो तुमच्याशी. जाम गरम पण झालेलं आहे, जरा फ्रेश बिश होईल, नंतर बोलेन. बाय बाय. भांडूप स्टेशनला उतरलो आहे. बघायला गेला तर आज जरा लेटेस्ट निघालो, पण माझ्या मित्रांनी मला ठाण्यापर्यंत सोडला. शूट करता नाही आलं कारण की जरा तो घाईमध्ये होता आणि मला जरा भीती वाटत होती मोबाईल पडायच्या ह्याच्यात, तर म्हणून मी नाही शूट केलं. मी डायरेक्ट ठाण्यावरनं ट्रेन पकडली, ठाण्याला त्यांनी सोडला. तर आता मी जस्ट उतरलो आहे. आता बघूया बसनी जातो नाही तर किंवा मित्राला बोलवतो, नंतर बोलतो तुमच्याशी डायरेक्ट पोचल्यावर. बाय बाय. माझ्यावर कपल आहे, ओंकार जगव, निकिता. ओळखलाच असाल, बघितला असाल तुम्ही नॉर्मली माझ्या व्हिडिओजमध्ये. आसपास केस दिसत आहेत. आता काय करणार निकिता, जाऊ दे काही असेल. थकून आले, जाम हे झाले. नील पॉलिश करून आणली ती खरं दिसतं. जेल पॉलिश, ओ सॉरी, वेगवेगळं असतं. नील पॉलिश, जेल पॉलिश, खूप काही काही. एक्सटेन्शनमध्ये हो, अजून काय अरे खूप काय काय असतात, खूप काय काय. बरोबर ना, बरोबर, तेच. मग काय प्लॅन आहे, कुठे जाणार आहे? माझा तर प्लॅन आहे गोव्याला जायचा, पण मोस्ट ऑफ नंतर प्लॅन करू बाहेरच डायरेक्ट इंटरनॅशनल. काय बोलते प्लॅन तर आमचं तसं पण चालू आहे, जराशी सेविंग्स करायची दोघांमध्ये. कल्टी मोठावाला ब्लॉग आहे. नाही नको बाली, नको बाली, नल्लाच नाही बाली भाई. मी आता पॅकेजेस विकतो ते मला माहिती आहे. नो नल्ला मजा नाही, पण जास्ती जात नाही बाली. बहुत कुछ पॅकेजेस भेटतो.